नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या तन्मय सॉफ्टवेअर क्लासेस ह्या चॅनलवर मी स्वागत करते. मी सोनाली किरण शेवाळे. आज आपण जावा बेसिक प्रोग्राम पार्ट 2 बघणार आहोत. ऑलरेडी आपण जावा बेसिक प्रोग्राम पार्ट 1 बघितला आहे. त्या जावा बेसिक प्रोग्राम पार्ट 1 मध्ये आपण 2 प्रोग्राम बघितले. पहिला अरिथमेटिक ऑपरेशन आणि दुसरा म्हणजे आपण सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून बघितला. तर या व्हिडिओमध्ये आपण 2 नंबर स्वॅप करण्याचे 2 वेगवेगळे प्रोग्राम पाहणार आहोत. तर पहिला प्रोग्राम आहे की आपल्याला 2 नंबर स्वॅप करायचे आहे विथ युजिंग थर्ड व्हेरिएबल, आणि दुसरा प्रोग्राम असा आहे की आपल्याला 2 नंबर स्वॅप करायचे आहे बट विदाउट युजिंग थर्ड व्हेरिएबल. ठीक आहे, म्हणजे पहिल्या प्रोग्राम मध्ये आपल्याला थर्ड व्हेरिएबलचा वापर करून 2 नंबर स्वॅप करायचे आहे आणि दुसऱ्या प्रोग्राम मध्ये थर्ड व्हेरिएबलचा वापर न करता आपल्याला 2 नंबर्सला स्वॅप करायचं आहे. दोन्ही प्रोग्रामचं लॉजिक स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात आणि त्यानंतर जावामध्ये त्याचे इम्प्लिमेंटेशन सुद्धा पाहूयात. चला तर बघूयात त्याचे अल्गोरिदम्स. तर जावा प्रोग्राम to accept 2 numbers from the user and swap their values using a third variable. थर्ड व्हेरिएबल हा एक टेम्पररी व्हेरिएबल करूयात. तर ह्याच अल्गोरिदमला आपण इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ह्या अल्गोरिदम मध्ये कसं आहे बघा, पहिले 3 व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करायचे. ए बी टेम्प. टेम्प म्हणजे हा टेम्पररी व्हेरिएबल आहे ज्याचा यूज करून आपण नंबर स्वॅप करणार आहोत. युजर कडून 2 व्हॅल्यूज आपल्याला रीड करून घ्यायच्या आहे आणि त्या ए आणि बी मध्ये सिक्वेन्शियली स्टोअर करूयात. त्याच्यानंतर ए आणि बी च्या बिफोर स्वॅपिंग असलेल्या व्हॅल्यूज आपण ऍज इट इज प्रिंट करणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड व्हेरिएबलचा यूज करून आपण त्या व्हॅल्यूला स्वॅप करूयात आणि फायनली आपण त्याचा काय करणार आहोत, आफ्टर स्वॅपिंग वाला रिझल्ट इथे प्रिंट करणार आहोत. हा अल्गोरिदम तुम्हाला जर समजला नसेल तर मला एकदा परत कमेंट करून सांगा. मी परत ट्राय करेल की तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हा प्रोग्राम पुन्हा एकदा तुमच्यासाठी अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा मी प्रयत्न करेल. तर मित्रांनो, आपल्याला फक्त काय करायचं, एक टेम्प व्हेरिएबल घ्यायचं आहे. त्या टेम्प व्हेरिएबल मध्ये पहिले तर ए ची व्हॅल्यू टेम्प मध्ये टाकायची आहे, नंतर बी ची व्हॅल्यू ए मध्ये आणि नंतर टेम्पची व्हॅल्यू बी मध्ये. हेच सगळं मी तुम्हाला इम्प्लिमेंटेशन विथ एक्सप्लेनेशन स्टेप बाय स्टेप देणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करायचं काम नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. त्याच्यानंतर हा जो दुसरा प्रोग्राम आपण बघणार आहोत तो आहे की स्वॅपिंग ऑफ 2 नंबर बट विदाउट युजिंग थर्ड व्हेरिएबल. म्हणजे काय, इथं आपल्याला टेम्प व्हेरिएबल घेण्याची गरज नाही. विदाउट युजिंग थर्ड व्हेरिएबल आपल्याला हा करायचा आहे. यासाठी सेम आपल्याला ए आणि बी युजर कडून रीड करून घ्यायचे. त्याच्यानंतर बिफोर स्वॅपिंग त्याचा रिझल्ट प्रिंट करूयात. विदाउट युजिंग थर्ड व्हेरिएबल आपल्याला इथे करायचं असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑपरेटर्सचा यूज करून आपण हे लॉजिक परफॉर्म करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण आफ्टर स्वॅपिंगचा रिझल्ट प्रिंट करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही पहिले अल्गोरिदम लिहून घ्या. अल्गोरिदम मध्ये जे काही मेन्शन केलेलं आहे तेच आपण इम्प्लिमेंटेशन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, चला तर मग आपण डिरेक्टली पुन्हा एकदा स्टार्ट करूयात आपल्या इम्प्लिमेंटेशनला. हा, तर नेक्स्ट याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये आपण बघितलं होतं प्रोग्राम 1 आणि सिंपल इंटरेस्ट. प्रोग्राम 1 मध्ये आपण बघितलं होतं की आपण अरिथमेटिक ऑपरेशन्स परफॉर्म केले होते आणि सिंपल इंटरेस्ट मध्ये आपण एक सिंपल कॅल्क्युलेटर आपण काय केलं होतं इथे क्रिएट केला होता. सिंपल इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केला होता. सिंपल इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केला होता. त्याच्यासाठी आपण प्रिन्सिपल अमाऊंट, नंबर ऑफ इयर्स म्हणजेच तुमचा टाइम आणि रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर अशा व्हॅल्यूज आपण काय केल्या होत्या, युजर कडून घेतल्या होत्या. ठीक आहे, तर आता आपण इथे बघणार आहोत एक नवीन आपण इथे स्टार्ट करणार आहोत आणि ते आहे म्हणजे आपला नवीन प्रोग्राम. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, स्वॅप करायचे 2 नंबर. स्वॅप 1 डॉट जावा. ठीक आहे, आता ह्या स्वॅप 1 मध्ये हा जो कोड आहे बघा, मी इथं कमेंट करते. कमेंट करून इथं आपण लिहूयात की स्वॅपिंग ऑफ 2 नंबर्स युजिंग थर्ड व्हेरिएबल. ठीक आहे, चला तर मग आपल्याला युजर कडून व्हॅल्यू घ्यायची आहे. म्हणजे मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं इम्पोर्ट स्टेटमेंट आपल्याला द्यावं लागणार आहे. इम्पोर्ट जावा डॉट युटिल डॉट स्कॅनर. आपल्याला स्कॅनर क्लासचा यूज करायचा आहे जो युटिल पॅकेज मध्ये आहे. चला तर मग इथे पहिले मेन मेथडला आपण लिहून घेऊयात. ह्या मेन मेथड मध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर स्कॅनरचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. स्कॅनर एससी इक्वल्स टू न्यू स्कॅनर
इन ब्रॅकेट व्हॉट सिस्टीम डॉट इन. ओके. हा आता मला युजर इथं व्हेरिएबल डिक्लेअर करायचे आहेत. बघा अल्गोरिदम मध्ये दिलेल्याप्रमाणे ए, बी आणि टेम्प असे 3 व्हेरिएबल मी डिक्लेअर केले. त्याच्यानंतर आपण युजरला प्रॉम्प्टिंग करणार आहोत की बाबा तू 2 नंबर काय कर, एंटर कर. एंटर 2 नंबर्स. एंटर 2 नंबर्स. आणि जे काही 2 नंबर एंटर करून घेतल्या जातील, पहिला जो नंबर असेल तो आपल्याला ए मध्ये स्टोअर करायचा आहे आणि त्याचा डेटा टाईप काय आहे, इंट असल्यामुळे आपण मेथड यूज करणार आहोत नेक्स्ट इंट. सेम आपल्याला जी दुसरी व्हॅल्यू आहे ती बी मध्ये आपल्याला काय करायची आहे, स्टोअर करायची आहे. म्हणून बी एस डॉट नेक्स्टिंग, कारण ए आणि बी दोघांचाही डेटा टाईप काय आहे, इंटिजर आहे. आता इथे आपण सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन बिफोर स्वॅपिंग, आपण बिफोर स्वॅपिंगला नंबर्सला प्रिंट करूयात. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हिअर द व्हॅल्यू ऑफ ए इक्वल्स टू प्लस ए प्लस /t is for tab and then b equals to प्लस बी. म्हणजे ज्या ए आणि बी च्या ज्या ऍज इट इज व्हॅल्यू आहेत त्या इथे प्रिंट होतील. नंतर आता बघूया थर्ड व्हेरिएबलचा यूज करून आपण इथे कसं काम करणार आहोत. तर अल्गोरिदम मध्ये सांगितल्याप्रमाणे ए ची व्हॅल्यू आपण टेम्प मध्ये स्टोअर करूयात. नंतर ए मध्ये आपण बी ची व्हॅल्यू स्टोअर करूयात आणि त्याच्यानंतर बी मध्ये आपण टेम्पची व्हॅल्यू स्टोअर करूयात. गाईज हे लॉजिक आहे. पहिले आपण प्रोग्राम एक्झिक्युशन करून घेऊयात, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ठीक आहे. चला तर मग आता इथे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन आफ्टर स्वॅपिंग, आपल्याला आफ्टर स्वॅपिंग नंबर्स प्रिंट करायचे आहेत आणि आपण काय करूयात, यालाच कॉपी करूयात. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही आणि इथे सेफर साइड म्हणून एससी डॉट क्लोज. आपलं एससीचं काम झालंय म्हणून आपण त्याला क्लोज करूयात. ठीक आहे. तर हा आपला प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आपण 2 व्हॅल्यूज रीड करून घेतल्या. त्याच्यानंतर बिफोर स्वॅपिंग पहिले ज्या व्हॅल्यूज रीड केल्या युजरनी त्या व्हॅल्यू प्रिंट केल्या. नंतर लॉजिक लावलं आणि लॉजिक नंतर व्हॅल्यू स्वॅप करून बघितल्या. चला याला सेव्ह करूयात. प्रोग्रामला सेव्ह केलं आपण आणि आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचंय, प्रोग्राम कंपाईल करायचंय. आपल्या प्रोग्रामचं नाव काय, swap1 डॉट जावा. एंटर करा. एरर असेल तर दिसेल. एंटर केल्यानंतर मला एरर मिळाला नाही आणि डिरेक्टली इथे क्लास फाईल जनरेट झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की माझ्या प्रोग्राममध्ये एकही एरर नाही. चला तर मग आपण आता रन करूयात. रन करण्यासाठी काय करायचंय आपल्याला, जावा swap1 दॅट्स इट. एंटर 2 नंबर्स. पहिली व्हॅल्यू घेतली मी 10 आणि 20. नाउ यू कॅन सी बिफोर स्वॅपिंग ए बिकम्स 10, ए इज अ 10, b equals to 20. आफ्टर स्वॅपिंग a becomes 20 and b becomes 10. म्हणजे तुमच्या ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या इथे स्वॅप झालेल्या आहेत. बघा तर याचं लॉजिक आपण बघूयात की याचं लॉजिक कसं आहे. बघा बिफोर स्वॅपिंग विदाउट डिक्लेअर द थर्ड व्हेरिएबल. आता बिफोर स्वॅपिंग याची व्हॅल्यू काय होती, 10 होती. बी ची व्हॅल्यू काय होती, 20 होती. नाव डिक्लेअर द थर्ड व्हेरिएबल इन टेम्प. आता इन टेम्प आपण थर्ड व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. मग आता आफ्टर स्वॅपिंग बघा काय होणार आहे, ए ची व्हॅल्यू टेम्प मध्ये गेली. म्हणजे आता ए ची व्हॅल्यू किती आहे, 10. 10 कुठे गेली, टेम्प मध्ये. आता टेम्पची व्हॅल्यू काय झाली, 10 झाली. बी ची व्हॅल्यू काय, 20. 20 कुठे गेली, ए मध्ये. म्हणजे आता ए ची व्हॅल्यू काय झाली, 20. आणि टेम्पची व्हॅल्यू काय माझी 10, ती कुठे स्टोअर केली मी, बी मध्ये. म्हणजे बी ची व्हॅल्यू काय झाली, 10 झाली. म्हणजे आफ्टर स्वॅपिंग आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली 20 आणि बी ची व्हॅल्यू मिळाली 10. क्लिअर एव्हरीवन? So this is a program 1 with using swapping of 2 number using third variable with third variable. आता आपण एक नवीन फाईल क्रिएट करणार आहोत. तिचं पण नाव आपण देणार आहोत swap2.java. आता ही जी swap2.java आहे ही फाईल आपण कशासाठी करतोय, हा प्रोग्राम कशासाठी करतोय सांगा बरं मला. की हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम टू स्वॅप 2 numbers without using third variable.
मग मला सांगा की पहिल्यावाल्या प्रोग्राम मध्ये आणि ह्या प्रोग्राम मध्ये काय डिफरन्स आहे. तर पहिल्या प्रोग्राम मध्ये आपण टेम्प नावाचा एक थर्ड व्हेरिएबल डिक्लेअर केला. ह्या प्रोग्राम मध्ये आपल्याला टेम्प नावाचा थर्ड व्हेरिएबल डिक्लेअर करण्याची गरज नाही. तर याच्यासाठी आपण बघा लॉजिक काय लावणार आहोत. तर सर्वप्रथम आपण इथे काय करणार आहोत, आपली मेन मेथड लिहून घेणार आहोत. त्याच्यानंतर स्कॅनरचं ऑब्जेक्ट आपण क्रिएट करणार आहोत. स्कॅनरचा ऑब्जेक्ट कसा क्रिएट करतात आता तुम्हाला चांगलं माहित झालेलं आहे. ठीक आहे. आणि गाईज तुम्हाला मी सांगते, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्लीज तुम्ही याची प्रॅक्टिस करून बघा. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंटही करू शकतात. ठीक आहे. तर बघा इथं स्कॅनरला एरर येतोय. मग आपलं काय राहिलंय, इथं आपण इम्पोर्ट करायचं राहिलंय, बरोबर की नाही. इम्पोर्ट जावा डॉट util डॉट, तुम्ही स्टार पण देऊ शकतात किंवा स्कॅनरही लिहू शकतात, ही सुद्धा मेथड चालते. त्याच्यानंतर आपण व्हेरिएबल डिक्लेअर करूयात. इथं तर आपल्याला थर्ड व्हेरिएबल डिक्लेअर करायचा नाहीच आहे, फक्त आपल्याला 2 व्हेरिएबल डिक्लेअर करायचे, कारण हा प्रोग्राम जो आहे तो विदाउट युझिंग थर्ड व्हेरिएबल आहे. आता इथे आपण युजरला प्रॉम्प्ट करून घेऊयात की बाबा युजर तू काय कर, 2 व्हॅल्यू एंटर कर. एंटर 2 नंबर्स. ठीक आहे. आणि पहिली व्हॅल्यू कशात जाणार आहे, ए मध्ये. चला मग लिहूया नेक्स्ट इंट. आता दुसरी व्हॅल्यू कशात जाणार आहे माझी, बी मध्ये. बी इक्वल्स टू एसी डॉट नेक्स्ट इंट. ओके फाईन. आता आपण इथे प्रिंट करणार आहोत सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन बिफोर स्वॅपिंग. बिफोर स्वॅपिंग परत सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन ए इक्वल्स टू प्लस ए प्लस स्लॅश टी ए इक्वल्स टू, सॉरी बी इक्वल्स टू ना, ए ची व्हॅल्यू प्रिंट करून झाली आहे, आपण बी इक्वल्स टू करतोय प्लस बी. ठीक आहे. आता आपण काय करूयात बघा, आपल्या अल्गोरिदम मध्ये सांगितल्याप्रमाणे इफ यू सी हिअर, आपल्याला इथं काय करायचंय, पहिले ए मध्ये ए आणि बी ची जी व्हॅल्यू आहे त्यांची ऍडिशन आपल्याला ए मध्ये स्टोअर करायची आहे. नंतर ए मायनस बी करून बी मध्ये स्टोअर करायचं आहे, परत ए मायनस बी करून ए मध्ये स्टोअर करायचं आहे. चला तर मग आपण हे इथं इम्प्लिमेंट करून घेऊयात. सगळ्यात पहिले ए इक्वल्स टू ए प्लस बी, त्याच्यानंतर बी इक्वल्स टू ए मायनस बी, आणि त्याच्यानंतर ए इक्वल्स टू ए मायनस बी. ठीक आहे. आणि आता आपण इथे ह्या व्हॅल्यूज प्रिंट करणार आहोत. पहिले मी एक्झिक्युशन करून दाखवते, नंतर तुम्हाला पेंट मध्ये त्याचं लॉजिक समजून सांगते. आता बिफोर ऐवजी मला इथं काय करायचंय, आफ्टर स्वॅपिंग. आफ्टर स्वॅपिंग. Okay, already swapping is there, so I have no need to write. And for safer size, I have to close this scanner object. Okay, fine everyone. I have done the program. Control S. Again, I just have to clear this terminal. Now, Java C swap2 dot Java, then Java swap2, that's it. So enter a 2 number, again 10 space 20. So 10 will store in a and 20 will store in a B. Press the enter. Now see, before swapping A is 10, B is 20. That is our initial values. And after swapping A becomes 20 and B becomes 10. बघा इथं काय झाली, तुमची स्वॅपिंग झालेली आहे विदाउट युझिंग थर्ड व्हेरिएबल. नाव लुक ॲट हिअर. आता हे कसं परफॉर्म झालं पहिले बघा. बिफोर स्वॅपिंग काय होती, ए ची व्हॅल्यू 10 होती, बी ची व्हॅल्यू 20 होती. नाव परफॉर्मिंग स्वॅपिंग विदाउट युझिंग अ थर्ड व्हेरिएबल. ओके. आता मी पहिली स्टेप काय केली, ए इक्वल्स टू ए प्लस बी. मग चला तर ए इक्वल्स टू, ए ची व्हॅल्यू काय माझी 10, बी ची व्हॅल्यू काय 20, म्हणजे ए ची व्हॅल्यू काय झाली 30. इथं ए ची व्हॅल्यू काय झाली आहे माझी 30. बरोबर. हे बघा ए ची व्हॅल्यू काय झाली 30. आता नंतर आपण लिहिले कोड मध्ये बी इक्वल्स टू ए मायनस बी. मग चला तर बी इक्वल्स टू, ए ची व्हॅल्यू काय 30, लेटेस्ट व्हॅल्यू काय 30, मग 30 मायनस 20 किती झाली 10. म्हणजे आता बी ची व्हॅल्यू माझी किती झाली आहे 10 झाली आहे. बरोबर. बी ची व्हॅल्यू किती झाली माझी बघा 10 झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर ए ची व्हॅल्यू ए इक्वल्स टू ए मायनस बी. आता बघा ए ची लेटेस्ट व्हॅल्यू काय 30 मायनस बी ची लेटेस्ट व्हॅल्यू काय 10. म्हणजे आता ए ची व्हॅल्यू किती झाली माझी 20. म्हणजे आफ्टर स्वॅपिंग ए बिकम्स 20 अँड बी बिकम्स 10. सो दिस इज अ वे we will get a result. So in that way
वी हॅव सीन 2 प्रोग्राम्स फॉर द स्वॅपिंग. पहिला प्रोग्राम आपण बघितला आहे स्वॅप 1, ज्याच्यामध्ये आपण 2 व्हेरिएबलचं स्वॅपिंग केलंय, पण त्याच्यामध्ये आपण तिसरा व्हेरिएबलचा यूज केलेला आहे स्वॅप करण्यासाठी. आणि जिथे प्रोग्राम हा जो स्वॅप 2 आहे तिथं आपण थर्ड व्हेरिएबलचा म्हणजे टेम्पररी व्हेरिएबलचा यूज न करता आपण इथं स्वॅप केलेला आहे. आणि तुम्हाला मी दोन्ही प्रोग्रामचं म्हणजे हा पहिला प्रोग्राम जो आहे तो थर्ड व्हेरिएबल डिक्लेअर करून स्वॅप कसं केलं आणि हा जो नेक्स्ट प्रोग्राम आहे विदाऊट युझिंग थर्ड व्हेरिएबल आपण स्वॅप कसं केलं ते मी इथं समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर सुद्धा करा आणि काही वाटलं तर कमेंट करा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. असेच तुम्ही पुढचे प्रोग्रामिंगचे सगळे व्हिडिओ पहा आणि मराठीमध्ये सगळे कन्सेप्ट स्टेप बाय स्टेप समजून घ्या. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.